हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक बोटनेक ब्लाऊज स्टिच केलेला आहे। एका म्हणजे आपल्याकडे लेस असेल त्या लेसचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीचा बोटनेक ब्लाऊज स्टिच करू शकता हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवते। हा आहे बोटनेक ब्लाऊज, हे बघा, हा आहे बोटनेक ब्लाऊज। इथे बॅक साईडला अशा पद्धतीचा गळा मी स्टिच केलेला आहे, खूप सुंदर असा दिसतोय। अशा पद्धतीची ही लेस तुम्हाला अर्धा मीटरपेक्षा पण कमी लागेल, कारण की ह्या लेसमुळे ह्या बॅक साईडचा जो गला आहे त्याचा लुक बघू शकता, खूप सुंदर दिसतोय। आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा बघू शकता। इथे दाखवते तुम्हाला लेस। ही लेस मला 60 रुपये मीटर जेव्हा मी घेतली होती, 1.5 मीटर घेतली होती एका कस्टमरसाठी। तर एका कस्टमर जेव्हा ब्लाऊज स्टिच केला त्यावेळेला ही लेस माझ्याकडे राहून गेली, तर ती लेस जी राहून गेली ती लेस मी ह्याला वापरली, जेणेकरून ह्या ब्लाऊजचा सुद्धा खूप सुंदर असा लुक दिसतोय। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा बोटनेक ब्लाऊज स्टिच करून अशा पद्धतीने वरती लेसचा यूज करून असा ब्लाऊजला तुम्ही म्हणजे हे देऊ शकता, लुक देऊ शकता। तर बॅक साईडला सुद्धा खूप सुंदर असा दिसतोय। आणि फ्रंट साईडला आता हा बोटनेक ब्लाऊज आहे, बरोबर। तर बोटनेक ब्लाऊजचं शोल्डर किती असतं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते। तर जे बोटनेक ब्लाऊज असतो पूर्ण आपल्यापर्यंत शोल्डर असतो, तर पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं। म्हणजे आता छातीनुसार मेजरमेंट असतं, 34 छाती किती आहे किंवा 36 छातीचं माप किती आहे। तर हे जे आहे ते आहे 38 छातीचं माप। तर पूर्ण आपला शोल्डर कितीचं असतं, 14, 14.5, इथून पूर्ण इथल्यापासून ते इथपर्यंत पूर्ण मेजरमेंट घ्यायचं। जे काही शोल्डरचं माप असेल ते पूर्ण घ्यायचं आपण, ठीक आहे। आणि जे आपण शोल्डरचं मेजरमेंट आता 14 आलं तर 7, तर मुंड्याचं मेजरमेंटसुद्धा 7.5, म्हणजे शोल्डरपेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर अशा पद्धतीचं बोटनेकचं असतं। आणि जेव्हा डीप गले असतात त्याचं वेगळ्या पद्धतीचं शोल्डर असतं, त्याचं मी तुम्हाला एखाद्या दिवशी चार्ट मी नक्की देईन। तर हा ब्लाऊज बघा, ही लॉंग बाही आहे, ही सुद्धा बघू शकता, खूप सुंदर अशी आपली फिनिशिंग सहित लॉंग बाही आलेली आहे अशा पद्धतीचं। आणि हे जो कपडा आहे ना, ह्या कपड्यामध्ये खूप सुंदर फिनिशिंग दिसते आपल्या ब्लाऊजची। आणि फ्रंट साईडला 4 टक्स ब्लाऊज मी स्टिच केला आहे, फ्रंट साईडला 4 टक्स ब्लाऊज स्टिच केला आहे, ते बघू शकता। 4 टक्स ब्लाऊजचा सुद्धा खूप सुंदर असा पफ आहे। आणि आता जो बोटनेक ब्लाऊज आहे ना, तर बोटनेक ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली किंवा ह्याची मी किती चार्जेस घेणार आहे। तर बोटनेक ब्लाऊज आहे, प्रिन्स कट नाही आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे, लॉंग बाही आहे, तर ह्याचे मी 300 रुपये सांगणार आहे। कारण कस्टमरला तसंही सांगितलं की बोटनेकचे मी 300 रुपये शिलाई घेते। आणि ह्या लेसमुळे ना खूप सुंदर असा लूक आपल्या ब्लाऊजला आलेला आहे। तुम्हीसुद्धा ह्या लेसचा वापर करून तुमच्या ब्लाऊजला चांगलं लूक देण्याचा प्रयत्न करू शकता। आणि इथे दाखवते तुम्हाला, हे बघा। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवनवीन जे काही माझं स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओ असतील, मी काही नवीन ब्लाऊज स्टिच केला असेल तो तुमच्यापर्यंत मी नक्की शेअर करेन, जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टीचा उपयोग होईल। धन्यवाद।